नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर आपण पाहूया पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई अतिशय उपयुक्त 20 प्रश्न। चला तर पाहूयात। पहिला प्रश्न, जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे? ए मुंबई, बी पुणे, सी दिल्ली, डी चेन्नई। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर काय आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए मुंबई। पुढील प्रश्न आपण पाहूयात। आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे? ए झाडू, बी चहाचा कप, सी गांधी टोपी, डी मफलर। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए झाडू। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। भारतात 1856 मध्ये रिकामी जागा यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। ए लॉर्ड डलहौसी, बी राखालदास बॅनर्जी, सी सर जॉर्ज मार्शल, डी लॉर्ड रॉबिन्सन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए लॉर्ड डलहौसी। पुढील प्रश्न, विजयस्तंभ कुठे आहे? ए दिल्ली, बी चित्तोडगड, सी जयपूर, डी आग्रा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चित्तोडगड। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? ए माउंट केनिया राष्ट्रीय उद्यान, बी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, सी मानस राष्ट्रीय उद्यान, डी येलोस्टोन नॅशनल पार्क। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान। पुढील प्रश्न आपण पाहूयात। दुर्मिळ हंगुल हरिण येथे आढळते? ए उत्तराखंड, बी अरुणाचल प्रदेश, सी ओरिसा, डी काश्मीर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी काश्मीर। पुढील प्रश्न आहे। सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर रिकामी जागा येथे स्थित आहे? ए लखनौ, बी चेन्नई, सी मदुराई, डी अहमदाबाद। तर उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मदुराई येथे स्थित आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। भारतात मिश्मी पर्वतरांगा कुठे आहेत? ए महाराष्ट्र, बी अरुणाचल प्रदेश, सी आंध्र प्रदेश, डी उत्तराखंड। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अरुणाचल प्रदेश। पुढील प्रश्न आपण पाहूयात। बांधवगड राष्ट्रीय उद्यान रिकामी जागा येथे स्थित आहे? ए तामिळनाडू, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी आंध्र प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मध्य प्रदेश। पुढील प्रश्न आपण पाहूया। महाराष्ट्रातील रेहकुरी ब्लॅक बक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी सिंधुदुर्ग, सी रायगड, डी नाशिक। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए रायगड, बी नागपूर, सी गोंदिया, डी सोलापूर। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी गोंदिया जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। गारो, खासी आणि जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आढळतात? उत्तराखंड, बी जम्मू काश्मीर, सी मणिपूर, डी मेघालय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी मेघालय राज्यात आढळतात। पुढील प्रश्न आपण पाहूयात। महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कुठे केली? ए मद्रास, बी अहमदाबाद, पोरबंदर, डी सुरत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अहमदाबाद। पुढील प्रश्न आपण पाहूयात। सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला? ए गोपाळ गणेश आगरकर, बी महात्मा फुले, सी न्यायमूर्ती रानडे, डी बाबासाहेब आंबेडकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी महात्मा फुले यांनी लिहिला। पुढील प्रश्न आपण पाहूयात। परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण? हे आनंदीबाई जोशी, बी देविका राणी, सी ॲनी बेझंट, डी विजयालक्ष्मी पंडित। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आनंदीबाई जोशी। पुढील प्रश्न आहे। दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? ए 70, बी 545, सी 78, डी 288। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 70। पुढील प्रश्न आपण पाहूयात। खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? ए गुजरात, बी तेलंगणा, सी छत्तीसगड, डी झारखंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी झारखंड राज्याला महाराष्ट्राला लागून नाही। पुढील प्रश्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे 300 मीटर लांब अटल ब्रिजचे उद्घाटन केले होते? ए सुरत, बी राजकोट, सी अहमदाबाद, डी बडोदा।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अहमदाबाद. पुढील प्रश्न आहे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याची सरहद्द रिकामी जागा राज्याला भेटलेली आहे. ए तेलंगणा, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए तेलंगणा राज्याला भेटलेली आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे. ए नीती आयोग, बी जीएसटी परिषद, सी वित्त आयोग, डी विश्वविद्यालय अनुदान आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी विश्वविद्यालय अनुदान आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून पुढील व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.